हे घ्या पाणी प्या. काय? काय नाही हातवारे करीता चिंत्या रोग झाला काय? चिंता रोग नाही झाला. मग पोरांची आठवण आली की. मग आठवण आली. आता ते त्यांची नोकरीला आहेत तिथं. काय होतं हा. तिने एखादा फोन तर करा की नाही बरं. आता कामात असते त्यामुळे नाही त्यांना भेटत वेळ. हा काम होता 24 तास काम. आई वडील आपल्यापासून किती दूर आहे. त्यांचं बरं आहे, खातेत का पितेत, कोणी आजारी आहे का काय, विचारपूस केली पाहिजे ना. काय माहिती मला तुला. आता त्यांना सवड भेटल्यावर करते ते फोन. रोज रोजच करते ना, असं काही लिहून नाही दिलं त्यांनी आपल्याला. नाही ग, शेवटी बापाची माया ती कशी असते. मग आता ते तुम्हाला म्हणते तिकडे चला राहायला, तर तुम्हाला ते नको. तिकडे नको ग, तिकडे ते ना असं गुदमरल्यासारखं होतं ग. तिकडे असं त्या सिटीमध्ये मला लई घाबरट आल्यासारखं होतं. आणि मला एक तर आधीच मनक्यात त्रास आहे. ते वर जायचं खाली यायचं ते मला नाही तकलीफ सहन होत. तुम्हाला हे असं मोकळं सवय आपलं रान बिन घर हा. हे. आणि कसं अशा आपल्याला तिकडं राहणं शोभत नाही. आणि त्यांचं आहे ना दिवसभर दार बंद असतं. हा, तिथे गेलं का तिने कुलूप लावून घ्यायचं आणि ते मध्ये टीव्ही मध्ये बसून राहा. आणि ते काय आपल्याला जमत नाही. आणि आपल्याला कसं इकडे राहणार तिकडं फिरणं हिंडणं असं वाटतं. काय होतं तुला कसं वाटतं. बरोबर आहे. पण लेकर लांब राहतात, आपण इथं राहतो. मला बी घोटागणीच पाण्याच्या आठवण येते त्यांची, पण कोणाला सांगू मी बी. आई आहे तू शेवटी. तसं नाही मला म्हणायचं. पण कसं, पण मग मला तर एक बघ हे देवाने काय लावलंय काय नको. मग पोटी 2 मुलं आहेत. पण मग ते पाय ना आता कुठे येते आपल्याला सोडून. आपलं आता दुखायला लागलं काही लागलं ते काय कुठलं कोण आता पाहत. हे बघा, हं. आपल्या बापाने त्यांनी आपल्यासाठी जास्त केलं. हं. आपण आपल्या लेकरासाठी जास्त करतो, ते त्यांच्या लेकरासाठी जास्त करण्यासाठी शहरात राहतात. त्यामुळे त्यांना मोडा पाया घालायचा नाही. ते त्यांचं पोट भरितेत, सुखाने राहतात. आपल्याला कधी वाटलं भेटाय येतात, आपल्याला कधी वाटलं आपण भेटायला जायचं. जायचं त्याचा नाही विषय. पण आपल्याला दणदण सहन होत नाही ना नाही ग. होत. म्हणून तर मग काय म्हणलं, एक तर मी तुला काय बोललो होतो, ते लहान आहे ना ते लहान राहू दे इथं. मग ही स्थिती आपल्याला किती ही स्थिती इथं. तुला म्हणलं होतं राहू दे. तू काय म्हणत लहान आहे, त्याच्यापेक्षा हुशार आहे. त्यांना नाही करमत इथं, बळजबरी करून उपयोग नाही. आजकालचे पोरं नाही ऐकत. त्यांच्या तालाने चाललं ना तर त्यांच्यासाठी चांगलंय ना, आपल्यासाठी चांगलंय. बळजबरी केली ना तर दोरी तुटती. तू म्हणते ते बरोबर आहे. अरे पण असं वाटतं ना रे एखादीच तरी का त्यांनी यावं, 2 दिवस राहावं, बापांच्या मिटकून घ्यावं ते असं नाही ग. तुमचं सगळं खरंय, पण त्यांना बी त्यांचा संसार पाणी आहे. खरोखर आहे. हा चल जाऊ दे मग. ते त्यांच्या पत्तीनं. हा चल आलीस ना तू आता. हा आपण आता 2 जेवून घेऊ. हा चला. हं? चला बरं, अरे पांडुरंगा पंढरनाथ. हा. चल. दवाखान्यात जाऊ बाई त्या मनक्याच्या हा ना, तुमच्या. लई म्हणजे लई लई पाठ दुखत होती, लई भयान. शांते, ए शांते, बाहेर ये लवकर. काय झालंय? काय होतंय? वाढून आण मला. काय वाढून आणू? मग आता भीक मागायला सुरुवात केली का काय? वाढून आण. अरे जेवण दे मला, जेवण भीक मागायच म्हणलो मी तुला. मग असं म्हणा जेवण दी. वांग जेवण बरं लवकर. जेवणच केलं नाही पण मी जेवण केलं नाही नाही केलं, स्वयंपाकच नाही केला. का बरं? का बरं म्हणजे? तुम्ही या मूठ ढोसून आणि मला सांगा स्वयंपाक करायला. मूठ ढोसून कायम त्या मुतातच पडलेले असते तसं बी. तुला जेवण नाही द्यायचं का मला मग? नाही देणार. नाही बरं? म्हणल्यावर नाही. का म्हणून? कमून म्हणजे घरात काहीच नाही का? सगळं आहे मस. मग मी आणते म्हणून हाय. मग तू आणते म्हणूनच म्हणलो मी तुला जेवण दे मला. नाही देणार. हाताने करून खा. हसन करून का? हा. आणि तुला- तुम्हाला जर लय वाटत असेल ना तर मी माझ्या माहेरी निघून जाईन. तू माहेरी निघून जाशील का? हा जाईन. लय सर बोल राहिली काय? हा, तुझ्याकडे बघावं लागत आता मला. तुम्ही माझ्या फक्त अंगाला हात लावून दाखवा, मग बघते मी मला बी काय करायचंय. हा, तू काय बघती? तू का पहिलवान आहे का? मी मला पाहिलं मारायला- नाही का काय ती नका सांगू मला. हा. ती दारू सोडायची असेल तर बघा, नाही तर मी माझं भिराड आवरते आणि जाते माहेरी. ये नको मला पोकळ धमक्या देऊ तो पोकळ धमक्या ऐकू हे असं आहे. काय हा? ही मग? मी हाय म्हणून तरी हाय घर. काय? नाही तर कावाच फुकून खाल्लं असतं. तुला जेवण द्यायचं नसेल तर मी माझ्या पाऱ्यानं खाईन तिकडे. काय जा सांगू ना नको मला. मग. जा. मी तर म्हणते जा आणि खा काय खायचंय ती. चाललो ना मग, पाहतो ना मग. जा ना मग. इथं काय तोंड बघत बसलात काय माझं? चाललो निघा. चाललो. लागले सांगायला आणि ह्यांना माझ्या पोकळ धमक्या वाटतात काय. आज दाखवते ह्यांना काय आहे माझ्या पोकळ धमक्यात. पुढच्या महिन्यात घर भरणी. बर पोरानं घर घेतलं, बंगला घेतलाय मोठा आपला. मोठ्या पोरानं का? हा, मोठ्या पोरानं. बर तर त्याची घर भरणी आहे. हा. तर मला त्याचा फोन आला होता. तर येतात तुमचे जोडदार घेऊन ये म्हणे. किती तारीख आहे? आता तारीख काय त्यांनी डिक्लेअर नाही केली, पण पुढच्या महिन्यात घराची चाललंय म्हणे. पत्रिका वगैरे छापल्या असतील ना आता.
पाठविनच ना. आता काय निघलं ते मोबाईलवर निघेल करते सर पत्रिका टाकल्या मोबाईलवर टाकली आपल्याला नाही वाचता येत. माझी तर ना किवदयाच नाही अजिबात ह्या बाबाला. असं वाटतं ना धरून कुटावा नुसता. हा काही त्याला अक्कल आहे का नाही? बरोबर. आणि ते म्हण तुमची दुर्दा सारे घेऊन ये म्हणे पुरी कुठं झाली ए पुरी काय बाय काय नाही ते चालले होते काय काय ग माहेराला चालली इकडे होती. इकडे इकडे अरे भाऊ काय? साहेबाची नवरी. हा भाऊसाहेबांची नवरी काय झालं बाई आता काय सांगावं तुम्हाला माहित नाही आमच्या ह्यांचं. अरे हा माहितीये अरे लई बी एवढे भाऊ सांगून सांगून मी कटळलो बाई पण आता लई ऐकत नाही त्याला काय करायचं. मी म्हणलं आता जाऊ द्या एकदाच घर सोडूनच जाते माहेरी. नको नको असं नको असं कुठं जात असते का हा, बाई? आता कुठं जमन का थोडं समजून समजून घ्यायचं. अरे पण हा बाय आता कवर समजून उमजून कवर घ्यायचं. समजून पोरगी काहीतरी हा बा आडबोड घालशी मेळ लागणार नाही गाड्या आणि तिला तू तू करते ना ते बरोबर करतो तू जायची एकदा म्हणजे मग त्याला कळन. आणि 2-4 महिने येऊच नको. हा मग हा. वाटलं ना आता वाढू दे इथं. हा मग वाटलं ना आम्ही तिघ जण येतो आणि मग तुला आणतो आणि त्याला घेऊन येतो स्वतः. त्याला थोडी आदल घालायची हे व्हायचं. हा त्याला मेळ लागणार नाही मग कोण तुला मग काय काय झालं तू आता आता जाते इष्टीने. एकटीने जाते का बस आहे ना, आता इष्टी आहे का तुम्हाला? हा आता गाडी असेल ना असं ना आता गाडी आहे ना आहे ना? पैसे आहे का बाई नाही आहेत 100 रुपये. हा, 100 रुपयात काय व्हायचं पुरी ए, लेकराला 100-200 रुपये. अहो, कशाला गेली असते ना. जाऊ नाही दे ना मुलं. हे आता कमी असलेलं बरं राहते. हा दर राहू दे माई पोरगी रे तू दर आणि खरंच काय लागत ते जातात पोरं तिथे घरी खायला यायला नाही बर जाय नको टेन्शन घेऊ जाय हा. लोकांच्या माय नको नाराज होऊ, जाय 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 मी पाहतो त्याला काय ते हा ही पोरग आहे ना याला अशीच खोड मिळवलं शिवायची मेळ लागणार नाही हा. आपण एक उद्या असं दहीन दारू पिते, उद्या हा. दहीन दारू पिते. पण आता ती एक- काम धंदा करती. एक असं न व्हायला काय म्हणून त्या अण्णाला पैसे दिले आबाला पैसे दिले आणि मग गेले ते ना पिऊन पिऊन आपल्याला बोगस नसताना पैसे देऊन शिन व्हायचा मग काय नाही नाही. त्याला कोण सांगेल? हा त्याला कोण सांगेल हे आहे ती बा नाही काय बोलता बोलता तूच बोल तुझी बायको द्यायची गेली तुला तर लय काड्या लावायची सवय रे पारावर लगडी येईन तू तिच्या आहे पण मी असं कायला सांगेन? काय मागच्या वेळेला तोच सांगितलं तुझं मका घेऊन जाय आणि त्यांना काय सांगत होतं तुझी मका चोरून नेली तू तर साहेब भामताय रे ह्या गोष्ट बोलण्या बाबतीत शांते अय शांते अरे वाढून आण मला बाहेर. अरे घरात आहे की नाही कुठे गेली गाडी तार पडायला कुठं शहाजराची ना संगील ना इकडे नाही कुठे गेली असं मग इकडे नाही सकाळपासून गोऱ्याला कोणी चारा नाही शांते घातला. अय शांते बाबा हा काय रे भाऊ? शांती दिसली का आमची शांती हा कोणाची? अरे बायको मै तुझी बायको? हा आणि आम्हाला काय माहिती मग? विचारलं तुम्हाला माहिती तुम्हाला नाही पण विचारलं पाहिली का अरे काय भांडण तन्न केले काय तू? हे रोज दारू पितो तिच्या माग काय भांडण तंडण केलं काय म्हणतो? भांडण नाही केलं आम्ही मग ती काय कुठं ती शेजारण्याच्या घरी गेली काय कोणी म्हणून म्हणलं बाबाला विचारून पाहावं चालता चालता नाही नाही ते हा तिच्याजवळ पिशवी होती हो. कोणत्या रस्त्याने गेली याच रस्त्याने गेली समोरून. या हा बाय जवळजवळ का अर्धा तास झालाय हा हा पण ती जर बडबड 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 करीत चालली होती. मी काय विचारलं नाही भाऊ म्हणलं मागे जाणार ढोराचं होतं. हा. मी काही तिला काही विचारलं नाही. तुम्ही हे जनावरच टाका मी पाहतो या रस्त्याला जाऊन हा पण जाय जपून जाय मग. हा हा हो. काय हो पेनाराचं कुठं संसार राहतो का हो? हा गोऱ्याचं कुठं आवतन पेनाराचं कुठं संसार राहतो का? आबा आहे नंतर मुलं काय खरं मै बोल. बायको दिसली का हो हा? मै बायको दिसली का अरे, पाडशील पाडशील ना सरळ माहित ना काय म्हणला मै बायको दिसली का नाही हो, मी काय पाहिजे मी नाही पाहिजे हो. मी म्हणलं नानीकडे आली असं म्हणून मी तुम्हाला विचारलं मै बायको आली का नाही नाही इकडे नाही आली इकडे नाही आली नाही आली का नाही नाही पाहिलीच नाही अरे तुम्ही नाही पाहिजे म्हणलं ना उठ सरळ उठ अय पाडितो का एवढी सगळं रफे मी नाही पाहिली मी बेवडं दिसतो का नाही नाही एवढं नाही तू
मग मी किती क्लिअर आहे. हा तू चांगला म्हणतो टाळ करी तू पहिलं गावडीला खायला न्यायचंय. एक गावरान गाय आहे तिला चारा आणलाय. काय करावं बायकोला म्हणलं तू आण ती काय काय झालं काय झालं तुम्हाला उठा ना अयो कोणी या ना अयो उठा ना कोणी आहे का अयो कोणी नाही बी थांबा काही नाही होणार रे थांबा अहो, या ना. बघा ना यांना काय झालंय बघा ना काय झालं हो या बरं आपण दवाखान्यात त्याने आणला थांबा कशा करायला लागले बघा नाही तुम्हाला काळजी करून आणि आम्ही आलो लगेच नीट धरा बर का तुम्ही ना काळजी करू देवा काय झालं असून माझ्या नवऱ्याला अजून कोणाचा फोनही आहे ना काहीच कळना कोणी येईना बी सांगायला माझा नवरा बरा तर असन ना नानी आ? या दमन बसा बस इथं काय नाही घाबरण्यासारखं काय नाहीये हा बरं वाटलं काही खाल्लं नाही का सकाळपासून नाही त्याच्यामुळे थोडा काय नाही डॉक्टर म्हणे अशक्तपणाला बीपी लो झाला म्हणे होऊन जाईल म्हणे काय तुम्ही गोळ्या घ्या म्हणे. तुम्हाला म्हणले होते गोळ्या खा वेळेवर नाश्ता केल्याबरोबर गोळ्या खाल्ल्या असते तेवढं नसतं झालं अगं पण मी म्हणलं नुसती गिन्नी घेऊन येईन आणि खाईन लगेच असं वाटायला मला. लगेच कशाला कामाला गेलते तुम्ही आता आराम करा चालतंय यांना आराम करू द्या गोळ्या वगैरे द्या हा ठीक काय अडचण नाही. चाल उठा, चला, नीट हा. नीट येऊ बसा का आम्ही हा या या काय काळजी. अडचण नाही. हा काळजी घे काय ठीक आहे जा रे पोराव जा. चल बरं झालं थोडक्यात मिटलं पोरांना फोन करू का काय आलं डोक्याला त्यांच्या तांडीची पोराला फोन काय राहुला फोन करू का राहुल? नको राहुला नको फोन करू आणि गणेशला फोन नको मग करू. तुम्ही ऐकत जाताना रोज नाश्ता करून गोळ्या खाताना हा आता ते किती लांब आहे बरं लांबून त्याच्या जीवाला काय वसवस वन करते. जर आज तुम्हाला काय करता काही झालं असतं मी कोणाच तोंडाकडे बघितलं असतो अगं खरंय पण देव आहे ना आपल्या पाठी मग आज काय करते. आहे ना देव हा. जर ते परेशान ते आज नसते आले धावून तर आपण काय केलं असतं हा हे म्हण तू पर्सेंट ते नसते बाबा. तर पण बरं लागत का हो? हा बरं वाटतं बुवा आता पण हे बघ तू जी बोलली ना ही लाखातलं बोलली बरं का. आपले माणसं आहे ना अशा वेळेला आपल्या जवळ पाहिजे हा तू म्हणते ते वेळ बरं काळ आहे ना सांगून नाही येत नाही वेळ काळ सांगून येत नाही. तू एकतरी बोल जवळ पाहिजे होतं बुवा आपल्याला मग? कोणतरी असं. मी एकट्याने काय केलं असतं तुम्ही पडले होते नाही बरोबर आहे ना बरोबर आहे. मग? आता फोन करण्यात ते काय मजा आहे त्यांना. हा तुम्हाला हा. कळलं ना पण हो आपले येऊ का माणसं बाबा? जवळ पाहिजे हा जवळ बरोबर आहे तू म्हणते ते एकदम बरोबर आहे. हा चल जाऊ दे मग. शांती हा. एवढी बार माफ कर मला. एवढे दिवस मी तुला आहे ना दारू पिऊन त्रास दिला. आता तोही शपथ मी दारू पिणार नाही. आहो ती आहेच हा. मी कुठं तुम्हाला काय म्हणत होते पण मी म्हणलं जर तुम्हाला असं केलं नसतं ना मी तर तुम्ही दारू सोडली नसती. हा ते बरोबर आहे. आता तू तिकडं माहेरी निघून गेली तो मला कसं मग मला असं वाटलं माय मागं कोण नाही. माणूस एकलं पडल्यावर काय हाल होते समजलं मला. समजलं ना त्याच्यासाठीच माहेरी गेलते मी म्हणलं तुम्हाला पण थोडीशी अक्कल येईन. चला जायचं पडलंय घरी.